झाली असेल त्या सपनीकडनं चूक, पण त्या बाईला नीट चालता येत नव्हतं का? बाई नाही, आई. वाघमाऱ्यांच्या आई आहेत त्या, आणि या घरात त्यांचा अपमान करायचा नाही. त्यांचाच काय, वाघमाऱ्यांचा, अमरीचा, कुणाचाच अपमान करायचा नाही. आणि जर तुम्ही कुणाचा अपमान केला तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. सत्या, माझ्याशी असं बोलू शकत नाही तू. तू जिथं चुकणार तिथं मी बोलणार मम्मी, असंच बोलणार. पण एक गोष्ट फिक्स आहे, आजच्या दिवस सपना वहिनी मात्र अजिबात बोलणार नाहीत. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, आपल्या घरात कुणाची बी चूक झाली तर आपल्या मम्मी साहेब शिक्षा देतात ना त्यांना. मग न्याय सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. सपना वहिनी तुमच्या हातनं चूक झाली, वर तुम्ही ती मान्य बी केली नाही. कपट करून घरात तमाशा करायचा हेतू होता तुमचा, आणि यासाठी तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही आजच्या दिवसात मौन व्रत धरायचा, आणि जर तोंडातनं एक शब्द जरी काढलात ना तर एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 असे तुमचे दिवस वाढत जातील. सत्या, विषय क्लोज मम्मी, विषय क्लोज. अरे पण जयद्या, सपने, तोंड क्लोज म्हणजे क्लोज. बरोबर बोलतोय सत्या दादा, किती बडबड करशील लाग. एक दिवस शांत बसले तर तेवढाच आराम मिळेल तोंडाला. मातीच असतं तर कधीच फुटलं असतं. पण हाताची घडी, तोंडावर बोट. आई, सॉरी. मम्मी आणि सपना वहिनींकडं मी तुमची माफी मागतो. जे काय घडलं ना ते घडायला नाही पाहिजे होतं.